फॉरेन्सिक टीम मीनाताईंच्या पुतळ्याजवळ पोहोचलेली आहे। मीनाताईंच्या पुतळ्याची आता पाहणी करण्यात येणार आहे। मीनाताईंच्या पुतळ्याचं विटंबन करण्यात आलेलं होतं, त्याची तपासणी फॉरेन्सिक टीम करेल। दादरमधील शिवाजी पार्कात फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। दादरमधील शिवाजी पार्कात फॉरेन्सिक टीम पोहोचलेली आहे, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। मीनाताईंच्या पुतळ्याचं विटंबन झालेलं होतं, त्यासाठीच यावी पुतळ्याजवळ फॉरेन्सिक टीम पोहोचलेली आहे आणि मीनाताईंच्या पुतळ्याची या ठिकाणी पाहणी देखील करण्यात येणार आहे। सकाळीच उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी पुतळ्याची पाहणी केलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, फॉरेन्सिक टीम पुतळ्याजवळ पोहोचलेली आहे। मुंबई पोलिसांची ही फॉरेन्सिक टीम मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ पोहोचलेली आहे। त्यांच्याकडून सर्व ज्या इतर गोष्टींची तपासणी आहे ती केली जात आहे। फॉरेन्सिक टीमच्या वतीनं जे काही इतर पुरावे आहेत, खास करून जे ऑइल पेंट आहे किंवा त्या आरोपीचे ठसे त्या ठिकाणी आहेत का, हे सर्व चेक त्या केलं जात आहे आणि त्याचबरोबर परिसरातले सर्व सीसीटीव्ही फुटेजनं तपासण्याचं काम सुरू आहे। जो मुख्य सीसीटीव्ही त्या चौकात आहे, त्या चौक तो बिघडलेला असल्यामुळं त्या मुख्य सीसीटीव्ही फुटेज जो आहे त्या माध्यमातून कोणताही सुगावा पुरावा जो आहे तो मिळालेला नाही त्या व्यक्तीच्या संदर्भातला। परंतु इतर इमारतींच्या बाजूला बाहेर असणारे सीसीटीव्ही हे आता सर्व तपासले जात आहेत आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून देखील अधिकाधिक तपास करण्यावर मुंबई पोलिसांचा भर आहे। निश्चितच धन्यवाद कृष्णा ताजा अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो, मीनाताईंच्या पुतळ्याचं विटंबन झालेलं आहे, त्यानंतर फॉरेन्सिक टीम आता पुतळ्याजवळ पोहोचलेली आहे।